महाराजांच्यावर प्रचंड प्रेम आहे तुमचं. प्रचंड प्रेम आहे. शाहू महाराज तसा आहेच, आमचा शाहू महाराज तसा आहेच, म्हणून आमचं प्रेम आहे. जगामध्ये असा एकच जिल्हा आहे जो परखड बोलणार, सत्य बोलणार, परखड बोलणार, मनातलं बोलणार आणि आपल्याला जे करायचंय ते करून दाखवणार. फक्त शाहू महाराज, ओनली वन शाहू महाराज, ओनली वन शाहू महाराज, ओनली वन. दुसरं कोण नाही, विशेष नाही. संजय मंडलिक जर नावच काढू नव्हता, गद्दार माणूस, एक नंबरचा गद्दार. का हो राग आहे आणि गद्दारी केली तेच राग आहे. अच्छा, ते शिवसेनेतून फुटून बाहेर पडले म्हणून गद्दार होय ते. गद्दार गद्दार गद्दार. काय सांगताय बाबा? जनतेचं काय करायचं? तुमच्या गावाला ग्रहण परत आणू नका. म्हणले की ग्रहण असं म्हणताय. ग्रहण आहे ते. हे जर लाग 3 तासांनी बाहेर आला. 3 तास आणि त्यांच्या वेळी आम्हाला दिला नाही. निवडणूक होणार नाही, एकमेव एकटाच तो सगळा कारभार बघत बसला. का असं का वाटते तुम्हाला? ते बॉसच झाला आता नाही. ते बॉस झालेले आहेत असं त्यांचं. हो, राष्ट्राध्यक्ष कसा आहे तसा ह्यो भारताचा राष्ट्राध्यक्ष होणार. संजय मंडलिक शिवसेनेचे आहे, त्यांच्याबद्दल संजय मंडलिक आम्ही ओळखतच नाही. मोदी सरकार याच्या 2014ला जीडीपीचा दर 6.5% होता इंडियाचा, तो आता 3.5%वर आला. काय मोदीमध्ये काय नाही, भूलता पैसा काय, हिंदुत्ववादीच्या विषयावर राजकारण करा, दुसरं काय नाही. विकास आहे ना, 100 कोटीचं रस्ते क्षीरसागर करणं होतं, कुठं आहे ते 100 तुम्ही केलंय. आता उद्या जाऊन आपण शाहू महाराजांचं काय जगा वेगळं मार तिने केल्या जात नाही, मोदीने एकट्यानं उभारत तापते. एक कोल्हापूरकरच विचारू शकतात. बोला काय परत केलं तर सगळं मोदी, हे काय मोदी, ते काय मोदी. जे शाहू महाराजांचं वय झालं मी काल झालं माहिती, जे वय एकदा उभार होती की. बरोबर. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि या मतदारसंघामध्ये एका बाजूला काँग्रेसकडून शाहू छत्रपती निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला महायुतीचे आणि सध्या विद्यमान खासदार असलेले संजय मंडलिक निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. दोन्हीही उमेदवार तसे मातबर आहेत. एका बाजूला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची परंपरा आहे, तर दुसऱ्या बाजूला दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार संजय मंडलिक आहेत. आणि या सगळ्याचाच नेमका आढावा घेण्यासाठी आणि लोकांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी मी सध्या करवीर विधानसभा मतदारसंघातील पीरवाडी या गावात आलेलो आहे. इथं काही नागरिक जमलेले आहेत, आपण त्यांना विचारूया की नेमकं त्यांच्या मनात काय आहे. काय सांगाल? दोन्हीही उमेदवार मोठे आहेत, दोन्हीही उमेदवारांना परंपरा आहे. एका बाजूला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची परंपरा आहे आणि दुसऱ्या बाजूला एक राजकीय भान असलेले, राजकीय परंपरा असलेले प्राध्यापक संजय मंडलिक निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. काय सांगाल? शाहू महाराज हे आपल्या मतदारसंघातले मतदानची लीड जास्त घेणार आणि आमचं मतदान सगळं शाहू महाराज. का शाहू महाराजच का? मंडलिक साहेब निवडून गेलेल्यापासून पीरवाडीला एकही दिवस त्यांना ओळखत नाही अशी पोझिशन झालेली आहे. आम्ही खासदार की म्हणून मतदान कशासाठी द्यायचं त्यांना? म्हणजे संजय मंडलिक तुमच्याकडे फिरकलेलंच नाही? नाही, फुकट मतदान दिलं आम्ही त्यांना. 5 वर्षे गेली तरी आमच्या गावात एकही रुपया बघितला नाही कसला घातलेला. पण फिरकले नाहीत, पण त्यांनी विकास कामं काय केली असतील की नाही? नाहीच ना, पीरवाडी गावच त्यांना माहीत नाही अजून. आम्ही मतदान दिले ते त्यांना माहीत पण नसेल. अच्छा, म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये पीरवाडी नावाचं गाव आहे, त्यांना गावीच नाही त्यांच्या. आम्ही फुकटच मतदान दिलं. 5 वर्ष निवडून गेले ते त्यांना आमची ओळख नाही की ते आमच्या खासदार म्हणून आमच्या गावाला माहिती नाही. अच्छा, म्हणजे संजय मंडलिकांचा विरोध आहे म्हणून शाहू महाराजांना द्यायचा आहे का? नाही नाही, शाहू महाराज हा रयतेचा राजा आणि ते आमच्या गावचे काँग्रेसचे उमेदवार असल्या कारण आमच्या गावाला आम्ही काँग्रेसचे निवडूनच देणार त्यांना आणि ती कामाचा आमचा त्या काँग्रेसबद्दलचा विश्वास आहे. नक्कीच. एका बाजूला तुम्ही काँग्रेसबद्दल विश्वास दाखवताय, पण दुसऱ्या बाजूला आता सध्या विद्यमान खासदार असलेले संजय मंडलिक हे त्यांच्या वारसाचा मुद्दा काढतायत. काय सांगा? ते त्यांच्या वडिलाच्या पुण्यावर निवडून आले त्यावेळेला. आता त्यांची पुण्य संपली, आता नाही. अच्छा, म्हणजे पुण्यावर निवडून आलेले खासदार, वडिलांची कारकिर्दी चांगली होती पण संजय मंडलिकने त्यातलं काहीच ठेवलं नाही. नाही, पण ते सध्या शाहू महाराजांच्या वारस मुद्द्यावर बोलतायत, त्याच्यावर काय सांगाल? कोण? संजय मंडलिक. नाही नाही, शाहू महाराज हे काँग्रेसमधून निवडून आता लढवायला आलेले आहेत. त्यामुळं काँग्रेस पक्षाची जी कामाची पोझिशन आमच्या मतदारसंघामध्ये आहे ती चांगली आहे. अच्छा, म्हणजे काँग्रेसच्या एक अत्यंत जिल्हा परिषद म्हणजे सदस्य, सभापती हे सगळं काँग्रेसच आहे आपलं इथं सगळं. म्हणजे काँग्रेसचं चांगलं बहुमत असणारा जनाधार असलेला हा मतदारसंघ आहे असं तुमचं? आणि आमच्या गावाचा विकास काँग्रेसमुळे झालेला आहे. नक्कीच, गावचा विकास हा काँग्रेसमुळे झालेला आहे, त्याच्यामुळे काँग्रेसनं दिलेला उमेदवार हाच आम्ही निवडून देणार 101%. काय सांगाल? एका बाजूला देशामध्ये नरेंद्र मोदी हे विकासाचं मॉडेल आहे असं दाखवलं जातंय आणि दुसऱ्या बाजूला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा आणि त्यांच्या गादीचा वारसा घेऊन शाहू छत्रपती निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. काय सांगाल? याच्यामध्ये काटेकी टक्कर होईल का एकतर्फी विजय होईल? एकतर्फी विजय होणार. शाहू महाराज 100% मत निवडून येणार. शाहू महाराज निवडून येणार. का तुम्हाला असा विश्वास वाटतो? शाहू महाराज त्यांचं कामच आहे, तसे काम करण्याची पद्धत किंवा कामच आहे त्यांचं शाहू महाराजांचं. अच्छा, पण शाहू महाराज अजून खासदार नाही झालेले, मग तुम्हाला कसं काम त्यांचं?
काम आहे त्यांची. आज संभाजीराजांनी आम्हाला काही माहीत नसताना आमच्या गावाला फंड दिला. ते म्हणजे लोकसभेला उभारले नव्हते, त्यांची निवृत्ती वेगळ्या पद्धतीत झाली, तरी पण संभाजीराजांनी आमच्या गावाला त्यांच्या फंडातून पैसे देऊन आमच्या गावाला रोडची कामं केली. अच्छा, म्हणजे राजघराण्यानं चांगली कामं केली आहेत असं मला म्हणायचं. कामं केलेले आहे तिथे. अच्छा, संभाजी महाराजांनी कामं केली आहेत, त्याच्यामुळे शाहू महाराज पण आपल्या बाजूने उभे राहतील असं करणार, कामं करणार. मंडली इकडे 5 वर्ष मध्य मागा आल्या, त्यावर 5 वर्ष इकडे फराक गेलेलं सकट नाही तिकडे. अच्छा, पण मंडलिकांना पाडायचं म्हणून शाहू महाराजांना द्यायचं का हो? नाही खरं या तिने काम करायला पाहिजे का नको? अच्छा, काम करायला पाहिजे का नको? तुमची पण नाराजी आहे की त्यांनी कामच केले? हो, नाराज आहे आमची. एका बाजूला ज्येष्ठ मंडळी ज्यांनी निवडणुका इतक्या काळ बघितलेल्या आहेत, इतकं काळ राजकारण बघितलेलं आहे, त्यांच्यामध्ये एक मतदानाबद्दल ती सजगता आहे, प्रगल्भता आहे अशी मानतायत मुद्दे. दुसऱ्या बाजूला माझ्याजवळ एक तरुण मित्र आहे, काय सांगू शकाल? शाहू महाराजांचं तुम्ही जर का वागणं आणि विचार हे बघितलं, परंपरा बघितला, त्यात हे म्हणतात की आता शाहू महाराजांचे तिन्ही वारस आहेत काय, त्यांची विचारसरणी त्यांनी जोपासली आहे का, तर निश्चितपणे जोपासलेली आहे. तसे संजय मंडलिक त्यांच्या वडिलांची विचारसरणी जोपासली, त्यांना विचारा पाहिजे आपण. अच्छा, म्हणजे संजय मंडलिकांचे वडील दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांची विचारसरणी तुम्हाला मान्य होती, काम मान्य होतं? मान्य होती, त्यांनी निश्चितपणे केलेली होती कामं सर्वसामान्यांची, तसं यांच्याकडनं काय घडलेलं नाही. अच्छा, म्हणजे संजय मंडलिकांच्या मध्ये ते गुण नाहीत असं तुम्हाला म्हणायचं? निश्चितपणे नाही, गुण निश्चितपणे आहेत की गद्दारी करण्याचे. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. शिंदे गटामध्ये सध्या विद्यमान खासदार संजय मंडलिक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी गद्दारी केली असं तुम्हाला म्हणायचं? गद्दारी केली, विश्वास कोण ठेवणार त्यांच्यावर? ते त्यांच्या बाजूने त्यांची सोय बघून ते बाहेर पडलेत. आमच्या जनतेचं काय बघायचं त्यांनी? अच्छा, म्हणजे आता पण पडतील असं तुम्हाला वाटते? पडतीलच 100%. कारण असा निष्ठावंत कार्यकर्ता त्यांच्यासाठी लढला, त्यांच्यासाठी मतदान दिलं आणि तिने कुणाचाही न विचार करता तिने पुढं बाहेर म्हणजे कुणाला पाठिंबा द्यायचं ते तिने ठरवलं. असं चालत नाही, जनतेचा विचार करायला पाहिजे. त्यांना निवडून किती लोकांनी दिलं त्यांना? म्हणजे संजय मंडलिक एकटेच बाहेर पडलेत का? बाकीचे पण बरेच 40 आमदार पडले. कधी तर मतदानाच्या वेळेला येतील त्यावेळेला त्यांचा असा समाचार आहे. आता म्हणजे लोकांचा रोष आहे जोरात या बाहेर पडलेले लोक. रोष आहे, गद्दारीला रोषच. 100%. जनमत थोडंसं शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांबद्दल, अर्थातच शिंदे गटाच्या आमदारांबद्दल, खासदारांच्या बद्दल लोकांच्या मनात रोष आहे. काय सांगा? गावातील जी शिवसैनिक होते मूळचे, आता उद्धव साहेबांच्याकडे इथले पण आमचे शिवसैनिक आहेत, त्यात आमच्यासोबत पूर्णपणे आहेत. त्यामुळे त्यांना इथनं 20% मतदान देखील मिळणार नाही. आदरणीय पेन साहेबांच्या आदेशानं आम्ही या करवीरमधनं शाहू महाराजांना जबरदस्त लीड देऊन ते प्रचंड विजय होणार. आणि आता संजय मंडलिकांचा निकाल लागले जमा आहे, त्यांनी काय सांगितलं, आम्ही विरोधात वक्तव्य करणार नाही. तुम्ही बघताय 2 दिवस त्यांचे विरोधी वक्तव्य चाललेत, हा निकाल लागलेली पोचपावती आहे. बरोबर, त्यांच्या वारस असण्याबद्दल त्यांनी मुद्दा मांडला. तुम्ही वक्तव्य कधी करताय विरोधात? तुम्हाला कळून चुकले, आता आपल्या हातातनं बाजू गेलेली आहे म्हणून हे वक्तव्य यायला लागले, त्यांचा तोल सुटलेला आहे आणि निकाल लागलेला आहे. अच्छा, पण शाहू महाराज आता सध्या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, त्यांच्यावर टीका करायची नाही का? नाही करावी, पण काय मुद्द्यावर करायची? तुम्ही आज वारस विचारायला, आज इथनं मग कधी विचारलं का तुम्ही? आजपर्यंत विचारला का तुम्ही? तुमच्या विरोधात म्हणून तुम्हाला आज पेलत नाही म्हणून तुम्ही विचारायला ते? अच्छा, म्हणजे शाहू महाराज हे अत्यंत ताकदीचे उमेदवार आहेत म्हणून संजय आला मेन मुद्द्यावाला असं म्हणायचं? हा होय. तुम्हाला आजपर्यंत तुम्हाला दिसत नव्हते का शाहू महाराज त्या विषयावर? बरोबर, मग तुम्ही का विचारलं नाही? तुमचं असं मत आहे की सध्या आता जे चित्र आहे ते शाहू महाराजांच्या बाजूला? मागं तुम्ही विचारलं का ते विषय? का तुम्हाला राज्याला विचारलं का तुम्ही? आता तुम्ही तो मुद्दा का घेतला? तुम्हाला भीती वाटायला त्याची. दुसऱ्या बाजूला शाहू महाराजांच्या वारसाचा विचार केला जातो, त्याच्यावर मुद्दा उपस्थित केला जातो आणि असंही म्हटलं जातं की हो की शाहू महाराजांचं वय जास्त झालंय. काय सांगाल? वयाचा विषय नाही, वय मग शरद पवारांचं पण जास्त झालंय. काम करण्याची पद्धत आहे. आज संभाजीराजांनी आम्हाला इथं निधी दिला, काम ते आपल्या आहेत का? दिलं ना, काम करायची पद्धत वेगळी आहे. तुमचं असं मत आहे की वयाचा मुद्दा काही नाही आहे? वयाचा विषय नाही, काम करणाऱ्या माणसाला वय किती लहान असू दे किंवा मोठा असू दे, काम करायची परिस्थिती किंवा ताकद पाहिजे त्यावेळी. म्हणजे काम करण्याची तुमची अशी मत आहे की राजकीय इच्छाशक्ती मंडळी आमच्या गावाला आजपर्यंत आलेलं नाही. आजपर्यंत कधी आलाय की विचारा? आपण खासदारांना पार्लमेंटमध्ये जायला लागतं, त्यांची काही कामं असतात त्याच्या. अहो किती वर्षे, 5 वर्ष जावं लागते काय? हा, 5 वर्षात एकही दिवस तुम्ही तुमचा कार्यकर्ता सुद्धा आमच्या गावाला काय पाहिजे का म्हणून विचारा आला का? तुम्ही राहू दे की. म्हणजे कार्यकर्त्यांना म्हणून तुम्हाला विचारलं कोण आलंय सांगा त्यांच्याकडे? नको ती माणसं कोण पण काय पण मग निधी द्यायला पाहिजे का नको? तुम्ही कार्यकर्ते आला तर निधी तरी द्यायला पाहिजे असं तुमचं मत आहे? काय तरी काम करायला पाहिजे काय नको? खासदारांनी तुमच्याकडे डुंकून पण बघितलेलं नाही आणि म्हणजे तुमच्याकडे आलेलेही नाही आहेत असं लोकांचं मत आहे. अजूनही इथं काही माझ्याजवळ काही तरुण कार्यकर्ते दिसत आहेत, अजून काही लोक दिसत आहेत, आपण त्यांना विचारूया. काय सांगाल? लोकांची नाराजी एका बाजूला दिसते, तुम्ही काय बाजूने आहात की विरोधात आहात शाहू महाराजांच्या?
शाहू महाराजांच्या बाजूने उभं राहतो. अच्छा, का शाहू महाराजांच्या बाजूने का हो? बरेच लोक म्हणतात. आतापर्यंत जे भाजपने जे आता कामं केले आता शिवसेना फुटली, शिवसेना ही बाजूला गेली, यांचा म्हणजे यांनी करायला नको पाहिजे होते, यांनी ते करून बसलेत. अच्छा, आता म्हणजे मंडलिक साहेब 5 वर्षात मला वाटतं इथे डोकून बघायला आलेले नाही. आणि इथं या गावामध्ये त्यांना गाव माहिती आहे का नाही हे बी मला माहित नाही. अच्छा, तुमच्या गावानं पूर्ण सपोर्ट केला होता, पूर्ण पाठिंबा दिला होता, सपोर्ट केला होता मागच्या वेळी. त्या गावाची त्यांनी जाण जरा सुद्धा ठेवलेली नाही. अच्छा, तुमच्या गावातनं संजय मंडलिक यांना मताधिक्य होतं, आता ते मताधिक्य असणार नाही. नक्कीच हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या गावातून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना मताधिक्य दिलं होतं त्या गावातून आता त्यांना मताधिक्य मिळणार नाही आहे. आणि ते मताधिक्य शाहू छत्रपतींना मिळणार असं सध्या दिसतंय वातावरण. सगळे नागरिक या ठिकाणी बोलत आहेत. आजोबा आहेत, आजोबांनी इतक्या निवडणुका बघितलेल्या आहेत, इतके खासदार बघितलेले आहेत. म्हणजे आत्ता जे खासदार आहेत त्यांचे वडील दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांचंही राजकारण तुम्ही बघितलेलं आहे, संजय मंडलिक आले त्यांचंही राजकारण बघितलेलं आहे. आणि आत्ता कोल्हापूरचे छत्रपती शाहू छत्रपती निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार उभे आहेत. काय सांगाल? शाहू महाराज एका वाक्यात. होय, का हो आजोबा, का शाहू महाराज? मंदिर असताना बघाय नाही आम्ही, त्या टीव्ही मध्ये बघतो त्याला. अच्छा, हा म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही अजून खासदारांना बघितलेलं नाही? टीव्ही मध्ये असतो ते असा गाल पुढे दारू पितो असं दिसतंय. अच्छा, त्यांच्या म्हणजे मद्यपानाबद्दल तुम्हाला राग आहे प्रचंडच? ते बी राग आहे आणि गद्दारी केली तेच राग आहे. अच्छा, ती शिवसेनेतून फुटून बाहेर पडले म्हणून गद्दार होय ते? हा, गद्दार. काय सांगताय आपण? जनतेने काय करायचं? हा. तुमचं झालं मग तुम्ही त्या ह्या शिरतोय, जनतेने काय करायचं? अहो पण तिकडे एकनाथ शिंदे म्हटले आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडतोय. ट्राय घेतल्यात खोकीन झाल्यात बघायला. खोके घेतलेले आहेत त्यांनी आणि म्हणून त्या खोक्यासाठी ते उद्धव ठाकरेंची त्यांनी साथ सोडली. असं म्हणायचं तुम्हाला? वाय बराच राग आहे हो तुमचा शिवसेनेबद्दल. हा? होय, आहेच की. अच्छा, मग यावेळी काय म्हणताय मग? शाहू महाराज एका शब्दात शाहू महाराज सांगितलं. शाहू महाराजांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्वाचा एवढा पगडा का तुमच्यावर आजोबा? अहो तो पूर्वीपासून शाहू महाराज आहेत, ही कुठली कालची? अच्छा, म्हणजे शाहू महाराजांनी कोल्हापूरसाठी भरपूर काम केलं, कोल्हापूरला उभं केलं म्हणून तुम्हाला? वाय काय सांगताय, जुनी निवडणूक आणि आताची निवडणूक काय फरक आहे हो? अहो पहिली निवडणूक झाली कळस नव्हतं कुणाला. हे आता काय झालं सगळं वेगळंच. म्हणजे आता लई गाजावाजा होतोय असं वाटतं. त्याच्यामुळं तुमच्या गावातली बरीचशी माणसं म्हणतात आता आम्ही संजय मंडलिकांना नाही निवडून देणार, मताधिक्य नाही त्यांना. का हो असं, का हो गावातली सगळी माणसं? माणूस चांगला मनुष्य आहे. अच्छा, आता चांगला माणूस पाहिजे तुम्हाला. शाहू महाराज हा एक चांगला माणूस आहे, चांगली व्यक्ती आहे, चांगला विचार आहे म्हणून आम्ही त्यांच्याच्या पाठीशी आहोत असं एक परखड बोल आबांनी या ठिकाणी सांगितलेले अनुभवी व्यक्तिमत्व आहे. आपण त्यांच्या मताचा आदर करूया आणि पुढे जाऊया. काय सांगाल? छत्रपती शाहू महाराजांनी, जुन्या शाहू महाराजांनी आज आपलं राधानगरी धरण बांधलं. त्या राधानगरी धरण बांधल्यामुळं आज आम्ही जी काय बऱ्याच वेळा ऊस जे आता आमच्या शेतात पिकतोय ते फक्त छत्रपती शाहू महाराजांच्या, जुन्या शाहू महाराजांच्यामुळे मिळतोय. बरोबर. आम्ही चर्चा करतोय की बाबा अण्णाच विचारतो, अण्णा तुमचा ऊस यावर्षी किती गेला? जे फक्त करतोय ती चर्चा फक्त ही शाहू महाराजांच्यामुळे करतोय. आज शिक्षण संस्थेच्या बाबतीत बघितलं सर, कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण संस्था उभा केल्या. आज ते आरक्षणाच्या बाबतीत बोललं तर सर्व समाजांना एकत्र घेऊन येण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं. म्हणजे सामाजिक समता आणि आर्थिक प्रगती साधण्यासाठी शाहू महाराजांनी कल्याणकारी योजना राबवल्या. 100% फक्त शाहू महाराजांनी हे पूर्वी केलं. एक जुनं उदाहरण धरायचं झालं तर मराठवाड्यात एक प्रश्न विचारला जातोय की तुमच्या दक्षिण भागातच म्हणजे की विकास का झालाय, तर त्याचं एक उदाहरण आहे. पश्चिम भागामध्येच विकास का झाला, तर ते छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळेला ते धरण बांधलं, पण तिथल्या एक सरदारानं त्यांच्या राहण्यासाठी 5 महाल बांधण्याचं काम केलं. म्हणून आज फक्त छत्रपती शाहू महाराजांमुळे आज पश्चिम विभाग सगळा आज सुजलाम सफलाम झालेला आहे. पण शाहू महाराजांचे वारस म्हणून ते खरे वारस नाही आहेत असं संजय मंडलिक परवा म्हणाले. तुम्ही काय म्हणाल? वारसा हा प्रश्नच येत नाही. त्यांनी हा वारस हे पूर्वी जात आलेला आहे, आताच नाही. छत्रपती शाहू महाराजांच्या वेळेच्या अगोदरपासून शिवाजी महाराजांपासून वारस चाललेला आहे. तो काय आता तिने मुद्दा त्यांच्याकडे कुठलंच कारण नसल्यामुळे तिने हे आज वारसाचं कारण जनतेपुढे सांगायचं काम केलेलं आहे. पण हे चुकीचं आहे त्यांचं. हे बोलणंही त्यांनी गरज नव्हती, पण ते बोलले. तिचा निषेध आज सगळ्या कोल्हापुरातील जनतेने त्याचा हा निषेध केलेला आहे. कोल्हापूरची जनता चिडली. 100% बऱ्याच ठिकाणी आंदोलन झाली. शिवाजी पुतळ्याला आंदोलन झालं, दसरा चौकात आंदोलन झालं. हे काय कुणी करायला सांगितल्यापासून नाही, सर्वसामान्य माणसांनी आज त्या ठिकाणी वारस हा शब्द चुकीचा वापरल्याबद्दल ते आज आंदोलन करण्यात आले. राजकीय उमेदवार विरोधक म्हणून टीका करायची नाही का? राजकीय उमेदवार
नाही टीका करायची, पण काय त्या गोष्टीवर बोलायला नको आहेत ना. आणि छत्रपती शाहू महाराजांच्यावर टीका करायला बोलायला झालं तर त्यांच्याकडे कुठल्याही काय चुकीच्या गोष्टी घडलेल्या नाहीत. आज मराठा आरक्षणाबद्दल असेल, जिरांगेंना कोणी भेटू शकत नसेल तर छत्रपती शाहू महाराज जाऊन भेटले. तुमचं असं मत आहे की टीका पाहिजे पण ती मुद्द्यावर पाहिजे. आणि आज ज्या वेळेला याच्या सोन्यामर चौकात जी दंगल झाली, त्या दंगलमध्ये कोल्हापुरातलं कोणी नेता आला नाही, फक्त छत्रपती शाहू महाराज आल्यामुळे तिथल्या दलितांचा असेल तर मराठ्यांचा असेल तर ती कुठलीही दंगल थांबण्याचं काम फक्त शाहू महाराजांच्यामुळे झालं. नक्कीच या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा जो काही कार्यक्रम कोल्हापूरमध्ये आखून दिला होता, जो कार्यक्रम नंतर महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचं एक भूषण म्हणून पुढे आला, तीच विचारधारा तेच भूषण शाहू छत्रपतींनी नंतरच्या काळामध्ये मिरवलेलं आहे. त्याची ती सामाजिक समतेची कास सोडलेली नाही असं या ठिकाणी मांडतायत. मला पुढे जावं लागेल थोडंसं. या ठिकाणी अजूनही काही ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत, आजोबा उपस्थित आहेत, आपण त्यांना विचारूया. आजोबा, मगाशी तुमचा उल्लेख झाला, यांनी सांगितलं की तुमचा ऊस चांगला जातो म्हणून. ऊस लय भारी जातो. ऊस बाहेर जातो. शाहू राजाचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला संडासला पाणी मिळालं नसतं. अच्छा. त्यांच्यामुळं आम्ही ह्यात आहे. आज माझं वय 78 आहे. माझ्या राजाचा मला अभिमान आहे. आणि हात वर करून माझ्या राजाला मी मत देणार. पण हे ग्रहण, हे मंडलिक जे आहे का नाही, हे आमच्या गावाला ग्रहण परत आणू नका. मंडलिक ही ग्रहण असं म्हणताय? ग्रहण आहे ते. हे जर लागलं, सूर्याला लागलं, तसं आम्हाला जर लागलं का नाही तर आम्ही आता 78 वय आहे, 2 वर्ष सुद्धा जगणार आहे. हे ग्रहण एवढं वाईट आहे असं तुमचं मत आहे? एवढं आम्ही त्याचा अनुभव घेतला साहेब. बघा, त्यांच्या वडिलांनी सांगितलं रक्तपात झाला तर चालेल, पण इकडे पाणी मिळणार नाही. आज आमच्या राजामुळं आम्ही पारकट्ट्या बसतोय. आम्हाला अभिमान आमच्या राजाचा आहे आणि वर हात करून आम्ही मत माझ्या राजाला देणार. म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी धरण बांधलं, विकास झाला म्हणून मतदान तुम्ही रंकाळा तलाव हे बांधला, हे आम्हाला हे करायचं. आणि त्यांच्या पाठीमागे जे खंबीर आहेत ते आमचे पेन साहेब आहेत. काय सांग? विकासाबाबतीत बोलायचं झालं तर काल त्यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक, ते वीरेंद्र मंडलिकांना युवक काँग्रेसचा अध्यक्ष करायलाच आम्हीच कारणीभूत आहे. आम्ही स्वतः होतो. ते म्हणलेत की शाहू महाराजांनी काय विकास केला. तर आज माझे मिसेस सभापती होत्या, स्वतः वैयक्तिक जाऊन आम्ही संजय मंडलिक साहेबांना भेटलो की बाबा गावच्या विकासासाठी काहीतरी काम द्या. आमचे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच जाऊन 4 वेळा जाऊन भेटले. 1ही रुपयाचा त्यांनी 5 वर्षात निधी या पिरवाडी गावाला दिला नाही. पण छत्रपती संभाजीराजांनी काही संबंध नसताना आमच्या पिरवाडी गावाला कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी 20 लाख रुपये दिले. हे वीरेंद्र मंडलिकांना आम्हाला सांगावं गरजेचं आहे की ते बोलतात की महाराजांनी विकास काय केला. हे विकासाचं एक उदाहरण आहे. हे त्यांना सांगा असं मी बोललो. असं एवढ्यापर्यंत असे ठाम आमचं हे उत्तर असेल की वीरेंद्र मंडलिक म्हणतात की महाराजांनी विकास केला. हे त्यांनी त्यांच्या स्वतःला वडिलांना विचारावं की त्या पिरवाडी गावात तुम्ही कधी गेलासा काय आणि विकास केलासा काय. नक्कीच आता विकासाचा मुद्दा या ठिकाणी पुढे आलेला आहे. देशभरामध्ये विकासाचं मॉडेल म्हणून मोदींना तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान करायचं आहे म्हणून मग मंडलिकांना निवडून द्या असा प्रचार सुरू आहे. काय सांगाल मग? काय त्यांच्याकडे आता पर्यायी मार्ग नसल्यामुळे तिने ते कारण काढले. इथं तर कोल्हापुरात तर विषयच नाही ना की ते त्यांच्या पायाखालची वाळू गेलेले सरकलेले आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज आज लोकांनी ही सगळी निवडणूक हातात घेतलेली आहे. छत्रपती शाहू महाराज हे 3 लाख मताधिक्याने निवडून येणार ही आज ही काळ दगडवलेली आहे. मोदींचा प्रभाव आहे की नाही कोल्हापूरच्या जनतेवर? काही संबंध नाही मोदीचं कोण आहे. तर आता संजय मंडलिकचा इथं संबंध नाही. इथं 5 वर्ष विद्यमान खासदार असून आले नाहीत आणि ते काय मोदी येणार आहेत. कोण विकास करणार आहे? विकास करणार फक्त या विधानसभा मतदारसंघाचे आमदार PN पाटील साहेब, या विभागाचे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील आणि करवीर पंचायत समितीच्या सभापती अश्विनी धोत्रे यांच्या माध्यमातून हा जवळजवळ पिरवाडी गावामध्ये बघितलं असं तर जवळजवळ साहेब 5 कोटी रुपयाची कामं विकासाबाबतीत झाल्यात. तुम्ही कुठल्याही गल्लीत जाऊन बघायचं, रोडची कामं बघायचे, जलजीवनचं बघायचं, सांस्कृतिक हॉल बघायचं, हे सगळं काम आमदार PN पाटील साहेब यांच्या मित्रांनो काँग्रेसनं भरपूर निधी दिला. काँग्रेसच्या माध्यमातून हा सगळा भरपूर निधी मिळालेला ह्या गावाला. म्हणून काँग्रेसचाच उमेदवार येणार ह्या कारणाने. नक्कीच या ठिकाणी गाव आहे आपलं साहेब, एक निष्ठावंत गाव आहे आपलं. इथं काय खोट्याचा बाजार चालत नाही. इथं खऱ्याच्या बाजूने उभं राहणार. खऱ्याच्या बाजूनं छत्रपतीच्या या बाजूनच उभं राहणार आम्ही. खऱ्याची बाजू ही शाहू छत्रपतींची आहे आणि आम्ही त्यांच्या बाजूनच उभं राहणार असं ठाम मत या ठिकाणी व्यक्त केलं गेलं आहे. अजून एक आजोबा आहेत, माळकरी आहेत. महाराजांचे भेजाव आहे म्हणायला. मत तर सगळे महाराजांनाच. हो, ते आमचं काय एकदा ठरलंय ते खरं. काय बी होते त्यात काय बदल नाही. या ठिकाणी महाराजांचा विचार आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही त्या विचाराला प्रणाम करू, त्याला
या विचाराचा जागर करू आणि शाहू छत्रपतींनाच निवडून देऊ असा पद्धतीचा या ठिकाणी निर्धार लोकांच्या मध्ये दिसतोय. काय सांगाल? आमचे म्हणून महाराजांचे महाराजांनाच महाराज का हो? सगळे महाराज म्हणतात म्हणून तुम्ही म्हणाला का? महाराज हे आपल्या कोल्हापूरचं ती दैवतच आहे हो. कोल्हापूरचे दैवत आहे. दैवत आहे. का दैवत का म्हणायचं? दैवत म्हणजे त्यांच्यापासून सगळं आपल्या कोल्हापूरचा म्हणा ह्याला ते सगळं त्यांच्यापासून हे झालेलं आहे. बरं बरं. विकास महाराजांनीच केला कोल्हापूरचा. आणि मंडलिक कधी इकडे आलेलं पण नाही. बरं. एकदा निवडून दिल्यात, आमच्या 2-3 वेळा निवडून दिल्या त्यांना, इकडे कधी बघाय पण आलेलं नाही. अहो सगळेच लोक मंडलिकाला नाव ठेवतात का? असं का? मग ते आलेले नाही म्हणतात, जे खरं आहे ते सांग. म्हणजे सगळ्यांचं मत एकच आहे. मी ते वर एकनाथ शिंदे सांगतो म्हणून इथे सांगायला मंडलिक बद्दल काय अजिबात अर्थ नाही. तू इकडे आला सुद्धा नाही, काय उपयोग नाही. शेवटी आम्ही महाराजांनाच मतदान करणार. महाराजांनाच मतदान करणार हाच विचार दिसतोय इथं. शाहू महाराजांना मतदान. शाहू महाराजांना मतदान का? तुमचं काय कारण आहे? शाहू महाराज आम्ही बघा मंडलिकीच्या घरात गेलो, आमची पंचबॉडी 3 तासांनी बाहेर आला. 3 तास आम्हाला ताटकळत ठेवला असं यानं म्हणायचं. आणि त्यांनी चहा वेळ आम्हाला दिला नाही. त्याने चहा दिला नाही, नाहीच मतदान. मग मतदान तर करतच नाही. त्याच वेळ ठरवलं. हो. हा मुद्दा पुन्हा पुन्हा चर्चेला येतोय आणि लोकांच्या परखड प्रतिक्रिया आहेत. ही करवीर विधानसभा मतदारसंघातली माणसं आहेत बाबा, लय खतरनाक आहेत. चला आपण विचारूया. या ठिकाणी इकडेही काही नागरिक बसलेले आहेत, दुकानाच्या पायऱ्यांवर बसलेले आहेत, अगदी चर्चा ऐकतायत मगापासून. त्यांना काय म्हणायचंय बघा. काय सांगालो? फक्त शाहू महाराज, ओनली वन शाहू महाराज. ओनली वन शाहू महाराज, ओनली वन. दुसरं कोण नाही, विशेष नाही. संजय मंडलिक जर नावच काढ नव्हता, गद्दार माणूस, एक नंबरचा गद्दार. का हो गद्दार? त्या वेळेला फक्त बंटी साहेबामुळे आमचं ठरलंय म्हणून तो आलता. आणि आम्ही काँग्रेसचे कट्टर माणसं आहे आणि तो ओनली काहीच नाही त्याचं काम. तो इकडं आल्यालाच नाही, काय नाही, दारू पिऊन फक्त झोपायचं, वडिलाच्या नावा खायचं बसलाय, बाकीचं काही केलेलं नाही. वडिलांची पुण्य आहे फक्त त्यांची, फक्त आहे तेवढीच, दुसरं काय केलेलं नाही. आणि आता त्यांचा जो मुलगा म्हणतोय शाहू महाराज ते आहे त्या बाहेरनं आलेला आहे किंवा ते वारसा हक्क नाही, वारसा हक्क कोणाला नसतोय काय नसतोय हे काय सांगायची काही गरज नाही. ते ह्याच्या पूर्व पुण्या चाललं आले तसंच घडत असते, त्या काय हे नाही. आणि आता शाहू महाराजांचं जे कार्य जे आहे, आता शाहू शिक्षण संस्था आहे, शहाजी कॉलेज आहे तिथे दसरा चौकात, ते आहे त्यांचं तेच बघत्या, बाकी सगळं तेच खर्च करतात. प्रेमीला राज्य रुग्णालय आहे त्याचा पण खर्च तेच बघतात. काय केलंय काय नाही कोल्हापूर जनतेला चांगलं माहित आहे, करवीर मतदारसंघात चांगलं माहित आहे. आणि हे कुठनं तरी येऊन काय ते सांगण्यात याला काय अर्थ नाही. संजय मंडलिकाला विरोधच, 101% विरोध. आणि फक्त ते गेल्या वेळा त्याची पुण्याई म्हणजे काय, फक्त वंटे साहेबानं आमचं ठरलंय ह्याच्या नावाखाली आलाय. मग गेल्या वेळा त्यांचा सुफडा झाला. बंटी पाटील साहेब नसते काँग्रेस नव्हतं, ती 101% येत नव्हतं. आमचं ठरलंय अशी एक टॅगलाईन महाराष्ट्रभरामध्ये कोल्हापूरने एक दिली होती, ती प्रचंड चर्चेली गेली. त्याचा उल्लेख फक्त बंटी साहेबच कारणीभूत होतं. आणि ते बी काँग्रेसला हे डावलून झालं, ते तिकडे गेलं, त्यामुळे ते आलं नाही तर ती येत नव्हतं. 100% काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार बंटी पाटील साहेब यांच्यामुळं संजय मंडलिक खासदार झालेत. हा एक मुद्दा बाबाला महत्वाचा आहे. इथल्या काही लोकांना अजून काही सांगायचं आहे. काय सांगाल? शाहू महाराजांना करायचं, सगळे शाहू महाराज करायचं. एवढं पक्क मत आहे महाराज. ते ठरलंय. काय तुमचं काय कारण आहे? ते साहेबांनी सांगितल्यामुळे इथं गावचं कार्यकर्ते आहेत. साहेबांनी म्हणजे कुठे? पीएन साहेबांनी. अच्छा, पीएन पाटील साहेब यांचा हा मतदारसंघ आहे. आमदार पीएन पाटील साहेब आणि त्यांच्या एक प्रभाव आहे, एक व्यक्तिमत्व म्हणून, एक आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून. आणि त्यांनी जास्तीत जास्त निधी इथं दिलाय असं तुमचं मत? मगाशी पण तिथं बोलत होते. होय, दिलेला निधी दिलेला आहे. आणि म्हणून काँग्रेसचा जो होय तिने सांगेल तेच असतं इथं, साहेब सांगाल ते. या ठिकाणी अजून काही उभे आहेत, उपस्थित आहेत. काय सांगाल? कुठले अध्यक्ष? रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आहेत. ओके, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आहे, हे हायलाईट करण्यासारखं वाक्य आहे. परवा रिक्षा संघटनेनं शाहू छत्रपती असं ड्रोन कॅमेरानं असं शूट केलं मस्तपैकी, शाहू छत्रपती. का हो तुम्हाला शाहू महाराजांच्या बद्दल एवढा आदर? महाराज कोल्हापुरात भरपूर कामं केलेली पण आहेत आणि पुरती आम्हाला काय गरज पडली रिक्षावाल्याची तर जे पहिला असेल ते शाहू महाराजांच्याकडे जातात. म्हणजे रिक्षावाल्यांचा हक्काचा आधार म्हणजे हक्काचा. आणि तिने जी जागा दिलेली आहे आम्हाला रिक्षावाल्यांना, ती सुद्धा आमची जागा जी आहे ती शाहू महाराजांचीच जागा आहे पूर्ण. आणि आपल्या जवळपास कोल्हापूर जिल्ह्याला निम्म्या जागा ज्या दिलेल्या आहेत त्या सगळ्या गोरगरिबांना शाहू महाराजांनी दिल्यात. आणि आता ही ज्या लोकांनी जे सांगितलं फक्त कोल्हापूर जिल्ह्यासाठी नाही तर अखंड महाराष्ट्रात हे काँग्रेस येणार, हे बदल 100% होणार. ज्या गद्दार लोकांनी जे केलेलं आहे ते सगळ्यांनी दाखवायला लागणार. गद्दार म्हणजे कोण? गद्दार आता जी शिवसेनेतनं फुटली, सागरा बोके म्हणजे उदाहरणार्थ धरा की अजितदादा पवार वगैरे हे जे बघा की पक्षातनं फुटलेत म्हणजे काय, ह्याचा अर्थ हे काँग्रेस 100% महाराष्ट्रात येणार आणि जनता दाखवून देणार. तुम्हाला हे पक्षातनं संजय मंडलिक आलेला नाही. खरोखर संजय मंडलिकांना हे गाव माहीत आहे का हे नाही
नाही लक्षात ठेवा. हे आपल्या इथले सभापती होते कृष्णा धोत्रे, ह्यांनी पूर्ण पाठपुरावा करून सुद्धा जाऊन सुद्धा त्यांना निधी दिलेला नाही. म्हणजे ह्या गावची काय किंमत आहे का नाही सांगा. ह्या अख्ख्या करवी त्याचाच नाही, मतदान मागायला सुद्धा येऊ नये असं आमच्या ह्या गाववाल्यांच्या सुद्धा आहे, लक्षात ठेवा. गाववाल्यांच्या मध्ये एक आहे गावाला एक आहे. गेल्या वर्षी मतदान किती पडले बघा, त्याच्यापेक्षा 2% सुद्धा मतदान पडणार नाही तुम्हाला. पण तुमचा एवढा पक्षातनं फुटलेल्या लोकांच्यावर राग का? म्हणजे तुम्ही युती का फोडायला सगळी? काँग्रेसनं पण केलेला आहे, मागल्या 40 वर्षात पण कामं केली आहे, तरी सुद्धा तुम्ही त्यांना वाईटच म्हणताय काँग्रेसला. काँग्रेसनं मागल्या 40 वर्ष बघा काय काय केलंय का नाही. काँग्रेसनं 17 वर्षात काय केलं असं म्हणता विरोध? बघा की तुम्ही बघा की न्यूजला प्रत्येक दाखवतात, भरपूर कामं केली आहेत काँग्रेसला, तरी सुद्धा तुम्ही त्या काँग्रेसला अजून नावत ठेवतायसा. हेच आम्हाला म्हणायचं, बाकी काय नाही. आता सध्या देशभरामध्ये विकास पुरुष म्हणून पंतप्रधान माननीय मोदींचं नाव घेतलं जातं. घेतले जाते ते वरच्या लेवलने घेतले जाते, पण खाली हे काँग्रेस यावं ह्या सगळ्या अखंड महाराष्ट्रातली इच्छा आहे काँग्रेस. एवढं काय काय सांगतोय, लय महत्वाचा विषय आहे बरं का. लय कोल्हापूर मोदी आले, इथं पुढची निवडणूक होणार नाही, एकमेव एकटाच सगळा कारभार बघत बसतो. का असं काय वाटतं तुम्हाला? ते बॉसच झालाय आता नाही, मोदी बॉस झालेले आहेत असं त्यांचं? हो 100% बॉसच झालाय तो. म्हणजे जर मोदी निवडून आले किंवा बीजेपी यावेळी अजिबात काय ना. आता बाहेरच्या राष्ट्रांनी राष्ट्राध्यक्ष कसा आहे तसा ह्यो भारताचा राष्ट्राध्यक्ष होणार आणि बाकी सगळं आपल्या ताब्यात घेणार. हुकुमशाही येणार असं तुमचं मत आहे? लय मोठा मुद्दा आहे, हुकुमशाही येणार. आजच्या दिन येणं म्हणून सांगितलेलं होतं. डाळीचं दर हे दर बघा, त्यावेळेला डाळीचं दर काँग्रेसनं वाढवले की लगेच ती मोर्चा काढायची. आता तुम्ही भाजपनं एवढा दर वाढवून ठेवल्यात की काँग्रेसच्या काळात ह्याच्यापेक्षा कमी होतं. पेट्रोल तेव्हा 80 रुपये होतं, आज 105-10 रुपये घेतोय. गोर भांगलणारी बाई जी आहे ती तूर डाळ 150 रुपये आणू शकते काय आता? आणि काँग्रेसच्या काळात 70 रुपये तूर डाळ होती. मग हे काय गरज आहे भाजप सरकार सांगा आपल्याला? आजचे दिन काय दिले सांगा? म्हणजे शेतकरी म्हणून तुम्ही भूमिका शेतकरी म्हणा फसाला आल्यात भाजप आल्यापासून, तरी तेव्हाच काँग्रेस होतं तेव्हा भारी होतं. तुम्ही काय पण घेऊन जावा तरणार बघा. तुम्ही काय करा सांगा? तुम्ही काहीतरी सांगत होतात. काय नाही तेच की आज आपल्याला आपल्या येते तर शाहू महाराज, एक शाहू महाराज, आम्ही बाकी कोणाला ओळखत नाही, फक्त शाहू महाराज. मतदान देणार शाहू महाराज. शाहू महाराज एक शाहू महाराज. भ्रष्टाचारी बंद, भाजपचे भ्रष्टाचारी बंद. अन्न दिले, हे दिले, राशन दिले. कसले दिले राशन? ते माणसानं खायचं राशन नव्हतं, ते ढोरांना घालायचं राशन. आपण संजय मंडलिक शिवसेनेचे आहेत, त्यांच्याबद्दल संजय मंडलिक आम्ही ओळखतच नाही. संजय मंडलिकांना ओळखतच नाही. एकच शाहू महाराज. आम्ही संजय मंडलिकांना ओळखत नाही. शाहू महाराज आम्ही संजय मंडलिकांना ओळखतच नाही. एकच शाहू महाराज असा तो सूर दिसतोय. अजून काही या ठिकाणी युवक दिसत आहेत मला, आपण त्यांच्याकडे जाऊया. या ठिकाणी युवक आहेत, लाल टी शर्ट वाले युवक आहेत. त्या ठिकाणी मी त्यांच्याशी बोलतोय. थोडेसे विद्रोही थोडेसे विद्रोही वाटतायत, लाल टी शर्ट घालून आलेले आहेत. काय सांगाल? आता आमच्या इथं खासदारकीला आमचं मतदान शाहू महाराज असणार आहे. संजय मंडलिकांच्या बोललं नसल्यापेक्षा बरंच आहे. आणि मोदींचा तर इथे विशेष नव्हे. नकोच. आता विचार करा, वयस्कर माणसांना पेन्शन देतात किती रुपये? 940 रुपये पेन्शन आहे. आणि गॅसच्या टाकीत तरी 1130 रुपये केलता मध्ये. मग ते गॅस टाकी आणा, केस जायचे, मिश्रित दात घासत बसा असा प्रकार. असं म्हणतात की दर तर वाढतच राहणार. असं कसं दर वाढत राहणार? काँग्रेसच्या किती रुपये होतं? 450 रुपये गॅस टाकी होती, आता 1130 रुपये करून ठेवली. आणि इलेक्शन आल्या म्हणून 910 रुपये आणली. कसलं राजकारणीचं, कसला विकास? कसला विकास? आता इथं मला वाटतं की दुर्बीण शोधत बसा विकास कुठं आहे का यांचा. विकास दुर्बीण घेऊन शोधायला पाहिजे. संशोधनाचा विषय आहे, विकास कुठे शोधायला पाहिजे. आणि संजय मंडलिक काय? संजय मंडलिक माहित आहे का आमचं गाव कुठं आहे? ते काय केलंय संजय मंडलिक? तर काय मूर्ख माणूस आहे तो, काय त्याला माहित आहे? त्याचं पोरगं बोलते 15 वर्षापूर्वी मध्ये शाळा मिल बंद झाली. मी त्याला अक्कल आहे त्या पोरग्याला? 15 वर्ष झाले शाळा मिल बंद पडून चालू करायला पाहिजे म्हणतोय. असली त्याच्या मुलग्याची अक्कल, आणि तो काय त्या लोकसभेत जाऊन प्रश्न मांडणार आहे? त्याला काय येणार आहे? मंडलिक कुटुंबांकडे राजकीय अभ्यास नाही असं तुम्हाला? काय अभ्यास काय? नुसार ते मुरगुडच्या पेक्षा मर्यादित लोक आहेत, तेवढंच मतदान पडणार. आणि भारतामध्ये पहिल्या नंबरला सीट येणार आहे ती शाहू महाराज निवडून येणार आहे. अतिशय महत्वाचं विधान या ठिकाणी एक युवक करतायत. म्हणतायत ती भारतामध्ये जास्तीत जास्त लीडनं जर कुठली सीट येणार असेल लोकसभेसाठी तर ती शाहू छत्रपती असणार आहे कोल्हापूरमधनं. अतिशय परखरपणे, निर्भीडपणे लोक मतं मांडतायत. आणि लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट असते की आपली मतं परखडपणे मांडता आली पाहिजेत. लोकशाहीसाठी ते अत्यंत महत्वाचं असतं. या ठिकाणी अजून काही आहेत, कुणाला अजून बोलायचं आहे? या यांचं नाव काय? हिम्मत पवार आहेत. हिमतीनं तुमचं मत मांडा. आमचं मतचा विषय नाही. भारताचा जीडीपी दर ज्यावेळी मोदी सरकारच्या अगोदर जेवढा जीडीपी दर होता त्याच्या निम्म्यापेक्षा खाली जीडीपी दर आला. ज्या आज युवा पिढीला नोकरी देणार, नोकरीचा विषयच नाही, 15 लाखचा विषयच नाही.
परत शेतकऱ्यांच्या खताची किंमत केवढी वाढली, महिलांचं घरगुती गॅस वाढली. जीडीपी वर या ठिकाणी अतिशय युनिक मुद्दा आलेला आहे. जीडीपी भारताचा सरकार असताना मोदी सरकार याच्या 2014ला जीडीपीचा दर 6.5% होता इंडियाचा, तो आता 3.5%वर आला. 3.5 निम्म्याहून कमी आला. निम्म्याहून कमी आला जीडीपी. सोप्या भाषेत सांगायचं मला आमचीच बोट आमच्या डोळ्यात घालायला आहे आतापर्यंत मोदी. बघा गावात सर्वसाधारण आता 100 रुपयानं फुकट हे दिलीत गॅस सिलेंडर. किती दिलीत? आमचं गाव आहे 500 ह्याचं उमऱ्याचं, 100 सुद्धा दिल्या पण 100 धरा, 100 देऊन येणं दिली फुकट 100. आणि आमचं 400 लोकांचं घेतोय 1100 रुपये. उज्ज्वला गॅस योजनेबद्दल बोलतोय. हा, ते 1100 रुपये घेतोय. मग ते आम्हाला काय दिलं काय? आमचंच पैसे आमच्याच मोठं आमच्या डोळ्यात महिलांचा सन्मान म्हणून या गोष्टी केल्या, महिलांचा सन्मान हे केलाय. डोळ्यात राख दूर जाऊ नये म्हणून गॅस दिले, गॅस केला 1130 रुपये नेलता आणि आता त्यांनी कमी केलाय. एवढाच विषय काय. मोदीमध्ये काय नाही, भूलतापाय सगळ्या यार हिंदुत्ववादीच्या विषयावर राजकारण करा, दुसरं काय नाही. विकास आहे ना, 100 कोटीचं रस्ते क्षीरसागर करणं होतं, कुठं आहे ते 100 तुम्ही केलं. आता उद्या जाऊन आपण फिरून बघूया कुठं त्यांना रस्त्याचं काम चालू केलं, 100 कोटी गेलं कुठे ते. नुसार राजकारण करायचो. पण आता मंडलिकांच्या बद्दल तुमचा राग आहे मान्य आहे मला, पण मंडलिक हे हिंदुत्वाची निष्ठा वगैरे असं म्हणून शिंदेच्या बरोबर गेलेले आहेत. हिंदुत्वाची निष्ठा नाही, हिंदुत्वाची निष्ठा असते तर तिने पक्ष सोडला नाही. वारसा दत्तक वारसा सभा आहे सर. ज्यावेळी मंडलिक खासदारकीतला उद्धव ठाकरे मुंबईवरून आले होते, आम्ही जरी काँग्रेस पक्षाची माणसं असलं तरी सुद्धा आम्हाला सांगायला अभिमान वाटतोय, उद्धव ठाकरे मुंबईवरून गांधी मैदानाला सभेसाठी आली होती. त्यावेळी जे खासदार होते सदाशिवराव मंडलिक ते सभेलाच उपस्थित नव्हते. ते म्हणते मला ट्रॉफिकमुळे वेळ झाला. मला सांगा, माणूस ज्यावेळी मुंबईवरून कोल्हापूरला यायला ट्रॉफिक जास्त लागते की कागलवरून यायला वेळ लागतो? ते म्हणतात मला ट्रॉफिक मध्ये अडकलो. आता कसं करणार? त्यांच्या मुलग्याचं एवढं धाडस होते. तो आता शाहू महाराजांच्या कामाचा प्रश्न विचार, त्यांची पात्रता आहे का सांगा बरं? त्यांची उंची तरी आहे का? ते शाहू महाराज नॉट रिचेबल ठेवते. आदल्याची म्हणतो मी सोडणार नाही, दुसऱ्याची नॉट रिचेबल गेला पळून तिकडे ह्याच्यात काय उपयोग त्याचा? एवढं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं त्यांनी आम्ही शिवसेनेची एकनिष्ठ आहे म्हणून. काय बोलून काय उपयोग? पात्या घागरे पाणी काय नाही अधिकार दिलाय. वारसा विचारायचा कुणी अधिकार दिलाय? अतिशय मंडलिकांना अधिकार कोण दिलाय? हिने वारस यांची पात्रता तेवढी उंची आहे का शाहू महाराजांच्या घराने विचारायची? यांची लायकी आहे का यांची? एवढं सगळा सदन भाग केलाय, महाराष्ट्रात नाव आहे शाहू महाराजांच्यामुळे. ह्यांचं काय पात्रता नाही यांची विचारायची? तुम्ही विकास वारसाचा मुद्दा का काढला असेल? काय न सांगो. वारदार नक्की नागपूर घरात वारदारच आहेत होते. तिने वंशावळ काढायचं नाही तिने अजून. बघा नाही नीट तिने वंशावळ बघा. तुम्हाला वंशावळमध्ये सेट नागपूर घराण्यात त्यांच्या मुलगीचं त्यांचं रिलेशन आहे, त्यांचं रक्त नातं आहे. नागपूर घरात शाहू महाराज दत्तक 82ला. त्यानंतर या गोष्टी जातो की काय म्हणतात काय अक्कल आहे ते विरोध मंडळीला? पोरती परवा शिमडी पोरती चिकलपे करायला शाहू महाराजांची पात्रता आहे का सांगा बरं? आणि ऍक्च्युली भाजपने इथे पहिली चुकी केली आहे. ऍक्च्युली बिनविरोध करायला पाहिजे सीट. एकतर तिने उमेदवार उमेदवार देऊन असला दिला येऊ. ह्याला काय अक्कल नाही माणसाला. शाहू महाराजांना एकतर बिनविरोधच निवडून देणं अपेक्षित होतं, परंतु यांनी उमेदवार दिला तो काय आम्हाला मान्य नाही अशी या ठिकाणी मांडणी होते. हॅलो, शाहू महाराजांनी ज्या टायमाला आमचे काळमडी धरण आणि राधानी धरण बांधलं म्हणून आम्ही जगलोय. नाहीतर इथे गावाला आमच्या पाणी प्यायला काहीच नाही. 5 किलोमीटरनं पाणी आणलंय नदीसनं 2 वर्ष झाली. त्यामुळं आमच्या गावाला मंडिक साहेबांना गाव काय सुखार नाही. त्या टायमाला आमच्या गावात बोलवलं हे केलं, काय मंडिक साहेबांनी ओळखलं नाही असं झालं. आणि आमच्या गावाचं पाण्याची पुण्य आहे आणि ज्या आमच्या गावात ठरत ते पुढे हे होणारच, विजयी होणारच. आणि शाहू महाराज येणार 100% निवडून येणार. त्यांनी आजपर्यंत विकास, आजपर्यंत कुठलाही राजकीय पक्ष असो त्यांनी घेताना नाव काय घेतात? शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चाललेला महाराष्ट्र आहे, यांच्या विचारावर चाललेलं राजकारण. जर मंडलिकांना एवढंच असेल राजकारण करायचं असेल तर त्यांनी शाहू फुले आंबेडकरचं नाव करतात ना राजकारण. शाहू महाराज बिनशर्त पाठिंबा देऊन आपण उमेदवार माघार घ्यायला पाहिजे. शाहू फुले आंबेडकरांच्या नावावर राजकारण केलं जातं, पण त्यांच्या विचारांना मात्र नाकारलं जातं असं या ठिकाणी म्हणतायत. अजून या ठिकाणी काही लोक आहेत ज्यांना आपली भूमिका मांडायची. सर या, तुमची ही भूमिका मांडा. काय तुमच्या गावातल्या लोकांचं कळलं मला, शाहू महाराजांना प्रचंडच पाठिंबा आहे. नाही, शाहू महाराज निवडून येणार मताधिक्यानं. भरपूर मताधिक्यानं शाहू महाराज निवडून येणार. काय काय असं कसली जादू तुम्हाला म्हणजे शाहू महाराजांची? त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. परत असं राजकारण वगैरे काय नाही, समाजकारणावर जास्त भर दिलेला आहे. त्यामुळे शाहू महाराज एकच निवडून येणार. सगळी माणसं म्हणतात शाहू महाराजांनी धरण बांधलं, शाहू महाराजांनी कोल्हापूरचा विकास केला. शाहू महाराजांनी केलेलंच आहे, कामं केलेलीच आहेत. पूर्वीचा जो इतिहास आहे तो आता शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधलं, त्याच्यावर सगळ्यांना म्हणजे पाणी वगैरे शेती वगैरे सगळे सुजलाम सुफलाम झाले. त्यामुळं कोल्हापुरात शाहू महाराजच निवडून येणार. कोल्हापुरात शाहू महाराजच निवडून येणार. पीरवाडी स्पोर्ट्सचा एक तरुण आहे या ठिकाणी, फुटबॉलचा चाहता आहे.
काय सांगतो कोणाचा गोल होणार यावेळी? शाहू महाराज शाहू महाराजांचा गोल होणार. 100%. आपण डिफेन्सला तिथं मंडलिक उभारले ते तरी सुद्धा त्यांचा पराभव होणार. पराभव होणार नक्की. शाहू महाराजांचाच गोल होणार असा एक फुटबॉल प्रेमी म्हणतो. का रे? शाहू महाराजांचं सगळं गुणगान गातायत लोक. शाहू महाराजांनी आमच्यासाठी काम केलं म्हणतात. काय सांगशील तरुण म्हणून? शाहू महाराजांनी समाज प्रभावावर लय भर दिलेला आहे आणि त्यांचं काम चांगलं आहे. त्यांनी धरण बिरण बांधलेलं आहे शाहू महाराजांनी जुन्या, आणि लोकांचा ऊस बीस त्याच्यामुळेच पिकत आहे आता. त्यामुळे शाहू महाराज यंदा निवडून येणार. तुमच्या गावातली माणसं म्हणतात संजय मंडलिक आमच्याकडे आलेच नाहीत. खरोखर आले नाहीत? संजय मंडलिक ओळखत पण नाहीत आपल्याला, येतच नाहीत. मगाशी तर सांगितलं 3 तास भेटच दिली नाही आम्हाला. होय, आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच बिरपंच काय तर काम होते म्हणून गेलते होते, तर त्यासनी 3 तास घरातच बसून ठेवले होते. 3 तास घरात बसवून ठेवलं होतं. लोकांचा राग आहे. फुटबॉल प्रेमी सुद्धा म्हणतात की शाहू महाराजांचाच गोल होणार आहे. पांढऱ्या टी शर्टचा पहिलवान तरुण आहे. पहिलवान शाहू महाराजांनी कुस्तीगिरांसाठी सुद्धा मोठं काम केलं असा पहिलवान तरुण होता, तो गायब झाला तिथनं. ठीक आहे, असू दे. अजून कुणाला आपल्या प्रतिक्रिया मांडायच्या आहेत? अजून कुणाला बोलायचं? या कोण आहे का? अरे मोकळेपणाने रांगडेपणाने बोलू, एवढं काय असंच पाहिजे. या ठिकाणी आहेत काका आलेले आहेत. एक काका नमस्कार. इथं तुमच्या गावात आल्यानंतर मला करवीर विधानसभा मतदारसंघातलं हे गाव आहे, जो करवीर विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत महत्त्वाचा समजला जातो राजकीय दृष्ट्या. त्या मतदारसंघातलं हे गाव आहे. गावातली लोक मगापासून म्हणले शाहू महाराज का हो असं का? कारण शाहू महाराजांचं जवळचं गाव आहे. आधी आधी आजो पंजोबांनी शाहू महाराजांच्या कारकीर्दीत सेवा केलेली आहे आणि बरेच सेवा शाहू महाराजांनी या गावाला. म्हणजे शाहू महाराजांच्या दरबार गावामध्ये इथली काही माणसं होती की आमचे आजोबा होते मालोजी राजेंच्या वेळी बागीचे बाई कामाला म्हणून त्यांना लावलं महानगरपालिका. अच्छा, म्हणजे शाहू महाराजांच्या दरबारामध्ये इथली काही बरीच मंडळी काम करत होती. म्हणजे कारागीर होती तशी ते शाहू महाराजांच्या काळात तिथं जाईत होते. अच्छा, शाहू महाराजांच्या काळापासून इथं एक ऋणानुबंध आहे गावाजवळ. राधानगरी धरण बांधत असताना शाहू महाराज इथूनच बाई जाईत असल्यामुळे बरेच संबंध आहेत गावाचे इथून. शाहू महाराजांच्या विरोधात सध्या संजय मंडलिक जे विद्यमान खासदार आहेत ते उभे आहेत. काय सांगाल? काय आता उभा राहणार प्रत्येक वर्षी हाही चाललेला आहे, पण शाहू महाराजांनी यावेळेला साथ द्यायचे जनतेचा कौल. संजय मंडलिक म्हणतात आमचा जोर आहे. काय बघूया त्यांच्यावर आता मानणं बरोबर आहे, पण शाहू महाराजांना यंदा सपोर्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या सगळ्या गावात मगापासून मी बोलतोय, शाहू महाराजांचा एक प्रचंड प्रभाव आहे त्यांच्या विचारांचा, त्यांच्या कामाचा. एवढे नाही, संभाजीराजे मालोजी राजे इथे न्यू कॉलेजला शालेय शिक्षण असताना इथे येऊन गावात आमच्यात संकट खेळून पाण्यासाठी तलाव वगैरे स्वतः उभा केले आमच्या संकट. म्हणजे न्यू कॉलेज जे शिबिर असतात जेव्हा, त्यावेळेला संभाजीराजे मालोजी स्वतः गावात येत होते. आमच्या संग क्रिकेट खेळत आणि समाजसेवेसाठी झाडे वगैरे लावण्यासाठी आम्हाला चांगले प्रोत्साहन केले. अच्छा, म्हणजे युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज दोघे क्रिकेट खेळत सगळे खेळ वगैरे मजेत आमच्या सगळे एन्जॉय केलेले. आता मला सांगा की महाराजांच्या वयाचा मुद्दा सुद्धा या निवडणुकीमध्ये चर्चेला आला की महाराजांचं वय जास्त आहे, मग कसं करायचं? वय असलं तर काय करायचं? व्यक्ती तर आपल्या आहे ना चांगले. वय किती असू दे, माणूस किती जर वयान झाला तर विचार चांगलेच असतात ना. वयानं माणूस किती असला तरी विचार महत्वाचा आहे. बरोबर. शाहू महाराजांचं एकट्याचं वय तेवढा आहे का? आता मोदींचं वय किती आहे? मोदींचं वय किती आहे बघा अगोदर. येस येस येस, हा महत्वाचा मुद्दा आहे. बोला. मोदींचं वय किती? सारखं शाहू महाराजांचं शाहू महाराजांचं काय जगा वेगळं वय मार तिने केल्या तात नाही आणि मोदीने एकट्यानं उभारला तातय. एक कोल्हापूरकरच विचारू शकतात. बोला. काय परत केलं तर सगळं मोदी, हे काय मोदी ते काय मोदी. शाहू महाराजांचं वय झालं म्हणजे झालं माहिती ते वय एकदा उभा होती की बरोबर. ते त्यांना का ते आम्ही द्या नाही. बरं, मतदान द्यायचं काय नाही त्याच्या आम्ही ठरवणार. वयाचा संबंध इथं आला कुठं? वयाचा विचार करायचा नाही, इथं आम्ही मतदान देणार शाहू महाराजांनाच असं म्हणतो. 101%. ही परखड भूमिका कोल्हापूरच्या मतदारांची आहे, कोल्हापूरवासियांची आहे. जगामध्ये असा एकच जिल्हा आहे जो परखड बोलणार, सत्य बोलणार, परखड बोलणार, मनातलं बोलणार आणि आपल्याला जे करायचं आहे ते करून दाखवणार. दरवेळी कोल्हापूरचा उल्लेख होतो. दरवेळी प्रत्येक लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर एक राजकारणासाठी हॉटस्पॉट किंवा राजकीय विद्यापीठ म्हणून त्याचा उल्लेख होतो. त्याचं कारण हेच आहे की कोल्हापूरची मानसिकता ही कधी लपून राहत नाही किंवा कोल्हापूरचं पोटात एक असं काही नसतं. थेट ते बोलून टाकतात आणि त्यांना जे करायचं आहे ते करून टाकतात. कोल्हापूरवर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा एक प्रचंड मोठा पगडा आहे, विचारांचा पगडा आहे. लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या विकासाची केलेली पायाभरणी असेल, कृषी क्षेत्र, सहकार क्षेत्र, शिक्षण क्षेत्र,
पायाभूत सुविधा यांमध्ये शाहू महाराजांचं जे योगदान आहे ते अतुलनीय आहे. सोनतळी जागा किती दिली, इकडे परिस्थिती आता लोकांना किती दिली, मयात दिली. हे शाहू महाराज एकटं शाहू महाराज देतात, दुसरा कोणाचा एक हे स्क्वेअर फूट द्यायची कोणाची ताकद नाही. शाहू महाराजांनी भरपूर जागा केलेल्या आहेत. ते बाकीचे घेतील. कोल्हापूर तालुका मतदार हे घेतला, खरेदी विक्री ते कागद तालुका ते त्यांच्या सगळं नाव, पण तर शाहू महाराजांच्या नाव काय काय दाखवा की कुठला संस्था कुठली आहे का स्वतः घेतली आणि ती ताब्यात काढून घेतल्या. शाहू महाराजांच्यावर प्रचंड प्रेम आहे तुमचं. प्रचंड प्रेम आहे. शाहू महाराज तसा आहेच, आमचा शाहू महाराज तसा आहेच म्हणून आमचं प्रेम आहे. कुस्ती सुरुवात केली म्हणून पहिलं ऑलिम्पिक पदक कोल्हापूर जिल्ह्यातलं नाव झळकलं खासाबा जाधवमुळे. ती शाहू महाराजांनी जे आणली ते आज पण कुणाला जमलं नाही. एवढी नेते असून जमत नाही, किती पैसे असले करत नाहीत. पण हे शाहू महाराजांची पुण्य असल्यामुळे. आणि संजय म्हटले कुस्तीसाठी काही केलं नाही का? नाहीच की, खवा केले एक कुस्ती मार खाला कुस्ती बी झाली त्यांना कुस्ती जाई. शाहू महाराजांनी म्हणली की कुस्ती जाई. 76 वर्षाचं तरणा बांध म्हणतात का नाही, आता माझा तरणा बांध हे 76 वर्षाचं शेलार मामानं कसं केलं का नाही, तसं नाही केलं. इतिहासात शेलार मामांचा मुद्दा आलेला आहे. शेलार मामानं कसं हे केलं तसं नाही जर केलं ह्यावेळेला आम्ही सांगत ते करतो. कसं आहे, आतापर्यंत जेवढे तालमी वगैरे झाल्यात त्या तालमी त्यांनी बाहेरच बघितल्या असतील. आज जाऊन माती सुद्धा कधी बघितली नसेल किंवा मातीत उतरून सुद्धा कवा बघितलं नसेल. ही बाहेर माती यांना पायाला लागली तरी घरात पळतात, म्हणजे लोकांच्या जातच नाही. बघा आपण अतिशय तुरीतला ह्यातलं नव्हतं, मैदानातलं पहिलवान नव्हते. मग कशातले? तूर जी आहे का नाही, आपण डाळ खातोय त्या तुरीच्या ढाळ्यातलं पहिलवान आहे. अच्छा, म्हणजे हीच कुस्ती जमणार नाही म्हणजे? कुस्ती जमणार नाही. शेड्डू महाराज तिन्ही शेड्डू महाराज कोणा शेड्डूचा आवाज येतोय बघायचं. विजापूरची कमान तोडून आज गेल्यात, झुकून मान खाली घालून गेलेला नाही. नक्कीच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे करवीर विधानसभा मतदारसंघ. या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत काँग्रेसचे आमदार PN पाटील आणि त्यांच्या माध्यमातून इकडं विकास निधी खूप दिला गेलेला आहे. त्याचबरोबर कोल्हापूरचे विधान परिषदेचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचाही प्रभाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसतोय. आणि त्याचबरोबर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा युवक या ठिकाणी आहे, त्या विचारांना मानणारे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत. आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणून या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू छत्रपती प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी लोकांची या ठिकाणी प्रतिक्रिया दिसते. या प्रतिक्रिया घेऊन मी तुमच्यासोबत येईनच. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या वेगवेगळ्या भागामध्ये काय चाललंय, लोकांचं काय चाललंय, लोकांच्या मनात काय आहे, लोकांच्या मनातला भावी खासदार कोण आहे हे मी तुम्हाला सांगत राहीनच. तोपर्यंत थांबूया.